नारायण राणेजी देखील आपल्यासोबत जोडले गेले आहेत। नारायण राणेजी, यापूर्वी देखील आपण अनेक वेळेला दावा केलेला होता या प्रकरणासंदर्भातला की दिशा सालियन मृत्यू प्रकरण, त्या संदर्भातले पुरावे आपल्याकडे आहेत आणि लवकरच खरं प्रकरण समोर येणार, हीच ती वेळ, हाच तो काळ आहे का? नारायण राणेजी बोला, काय म्हणता? आपण यापूर्वीपासून दावा करत आलेला होतात की आपल्याकडे दिशा सालियन मृत्यू प्रकरणासंदर्भातले अनेक पुरावे आहेत। आज 5 वर्षांनंतर तिच्या वडिलांनी याचिका दाखल केलेली आहे आणि अनेक प्रकारचे गंभीर आरोप त्यांनी केलेले आहेत। कसं पाहता आपण? एक दिशा सालियन मृत्यू प्रकरणी म्हणू नका, हत्ये प्रकरणी म्हणा, कळलं का? आणि दिशा सालियन ही मृत्यू पावली नाही, तिची हत्या झाली आहे आणि आमचं म्हणणं आहे ही हत्या आमच्या या आदित्य ठाकरे या आणि त्यांच्या सवंगड्यांनी केलेली आहे। बरं, असा ठाम आरोप आहे। आणि त्यावेळेला दिशा सालियनचे वडील दडपणाखाली होते, त्यांना हे दडपण होतं, सत्ता यांची होती, म्हणून त्यावेळेला त्यांना तशी स्टेटमेंट द्यावी लागली। पण आता खरी स्टेटमेंट त्यांनी की याच्यामध्ये दिशा सालियनच्या हत्येमध्ये कोण आहे ते तिने अगदी डिटेलमध्ये त्यांनी कोर्टाला अगदी जे काय अपील केलंय त्याच्यामध्ये डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे। बरं, जर ही हत्या आहे तर या हत्येसंदर्भातले पुरावे देखील आपल्याकडे आहेत का आणि ते सादर होतील का? आणि खरं काय ते समोर येईल? विचारता हे पुरावे पहिल्या दिवसापासून आम्ही दिलेले आहेत। ही हत्या कुठे झाली, कशी झाली, काय झाली आणि तिला कसं फेकण्यात आलं, तिच्यावर अत्याचार कसे, हे सगळे पुरावे तुम्ही आज नवीन विचारू नका मला। पण आदित्यजी यांचा त्याच्याशी थेट कसा संबंध आपल्याकडून जाणून घ्यायचं नारायण राणेजी? काय काय आदित्य ठाकरे यांचा त्या केसशी कसा थेट संबंध, हे मला आपल्याकडून जाणून घ्यायचं। उपस्थित होते सर्व काही, त्या हत्येचा डायरेक्ट संबंध आहे त्यांचा, थेट संबंध म्हणजे डायरेक्ट संबंध आहे आणि ते उपस्थित होते त्यावेळेला। बरं, नितेशजींनी देखील त्या क्षणाला या संदर्भातले पुरावे सादर केल्याचं म्हटलं होतं, मात्र चौकशीला ते सामोरं गेलेले नव्हते। आज 2022 प्रकरण आपल्याला आता बोलावं लागतं। पुरावे दिले आहेत ना, इनफ आहे। आणि आम्ही कसं, सरकारने बाकी पुरावे काढावे ही आमची जबाबदारी आहे का? त्यावेळेचं सरकार काय करतं? बरं नारायण राणेजी, पुराव्यांचं स्वरूप कसं आहे? स्वरूप म्हणजे तुम्हाला कुठल्या भाषेत विचारा, स्वरूप कसं? त्यांच्याकडे काय काय सादर करण्यात आलेले, कुठल्या प्रकारचे पुरावे? नाही नाही, ते काय मी तुम्हाला सांगणार नाही। कोर्टात तिच्या वडिलांनी जे सांगितले ते पुरावे आहेत आणि आम्ही हे पुरावे यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। मीडियाला द्यायची काय आवश्यकता मला वाटत नाही। बरं, मग 5 वर्ष या प्रकरणाला का लागले असावेत असं आपल्याला वाटतं? तत्कालीन सरकारनं काय केलं होतं? आमच्या वतीने, सरकारच्या वतीने लागले, आमच्या वतीने नाही। तत्कालीन सरकारनं त्यावेळेला योग्य पावलं उचलली होती का? चौकशी व्यवस्थित झाली होती असं आपल्याला वाटतं? अजिबात नाही, चौकशी त्यांना पाठीशी घातलं। नमस्कार। बरं, त्यावेळेला देखील बिहारच्या निवडणुका होत्या, आता महापालिका निवडणुका, याचं काही साधर्म्य आहे? काही संबंध नाही त्याचा, नाही याचा काही संबंध नाहीये। दिशा सालियन आणि तिच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी हे प्रकरण किती महत्वाचं असं आपल्याला वाटतं? महत्वाचं आहे सरकारच्या दृष्टीने पण। एका तरुण मुलीची अशी हत्या होणं, अत्याचार करून हत्या होणं, हे महाराष्ट्राला शोभणारं नाहीये आणि त्यामुळे योग्य नाही, म्हणून याची शहानिशा लागली पाहिजे। हत्या करणारे यांना अरेस्ट होईपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही। बरं, मग दिशा सालियनला जर या प्रकरणामध्ये संपूर्णपणे न्याय मिळाला तर सुशांत सिंग राजपूत प्रकरणी समोर येईल का? त्याला देखील न्याय मिळेल का? दोघं प्रकरणांचा संबंध आहे वाटतं का? हो, संबंध आहे, एकमेकाशी संबंध आहे त्याचा। सुशांत आणि दिशा सालियन 100% ओपन होणार ते पण। त्यामध्ये देखील सारखेच आरोपी आहेत असं आपल्याला वाटतंय का? होय होय होय, दोन्ही प्रकरणांमध्ये। आपण पत्रकार नात्याने आपल्याला कितपत माहिती आहे प्रकरणाची? आम्हाला माहिती असलं तरी देखील त्या संदर्भातले पुरावे मात्र आपल्याकडे आहेत सर। पुरावे आहेत ना, योग्य होईल ते पण कोर्टाला सबमिट करू आम्ही। नक्कीच, आणि सत्य समोर यावं असंही आम्हाला वाटतं। संसदेमध्ये हा प्रश्न तुम्ही उपस्थित करणार का? कोण? आपण। झाला तर त्यावर प्रकाश टाकणार। ती वेळ आली आहे? हो, आली आहे ना, आता आली आहे, विषय जवळ आला। नक्कीच। बरं, आरोपी गजाआड कधीपर्यंत होतील असं आपल्याला वाटतं? मी काय ज्योतिषाचे प्रश्न विचारता तुम्ही? नाही, पण आपण ज्या वेळेला पुरावे सादर करताय त्यावेळेला सरकारकडनं आम्हाला अपेक्षा आहे, केंद्रातही सरकार आपलंच आहे। ऐकून घ्या माझं, सरकार आमचंच आहे,
सरकारला आमच्याकडे असलेले पुरावे पोलिसांकडे सबमिट करू आणि ते योग्य वेळी त्यांना अटक करतील. नक्कीच. धन्यवाद नारायण राणेजी, वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या बरोबर या संदर्भातली सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.